नमस्कार मैत्रिणींनो, पायल्स अमेझिंग ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तिखट, झणझणीत आणि चमचमीत तोंडाला अशी चव येणारा चिकनचा रस्सा। तर आज आमच्या किचनमध्ये बनणार आहे चिकनचा रस्सा। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। चिकन स्वच्छ धुवून घेतलेले, त्यावर लाल तिखट टाकत आहे, हळद, मीठ लावून एक 15 मिनिटं ह्याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं। गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यात थोडंसं 2 चमचे तेल टाकले। आता कांदा टाकायचा। कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा। थोडासा रंग येण्यासाठी कलर पुरतो कलर येण्यापुरतं थोडंसं लाल तिखट मसाला टाकलेला आहे। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची। त्यावर आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आणि ह्याला 5-7 मिनिटं बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। चिकन आपलं फ्राय होत आहे ना, तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊया। आणि ह्याच्यावर टमाटे टाकून, एक टमाटा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकून ह्याला चांगलं असं फ्राय होईपर्यंत ठेवायचं। एक झाकण लावून ह्याच्यात मसाला लावलेला होता ना, तेच पाणी आपण ह्याच्यात टाकणार आहे। चिकनमध्ये गरम पाणीच टाकलं जातं। सुरुवातीला आपण कांदा भाजून घेऊया। चार 5 कांदे आपण कापून मस्तपैकी गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचे। आता त्याच्यात आपण सुकं खोबरं परतून घेऊया। सुकं खोबरं थोडं भाजलेलं आहे, ते पण तेलात असं छान परतून घ्यायचं। आलं, लसूण, मिरची हे पण तेलावर चांगलं परतून घ्यायचं। 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं आणि चक्री फूल घेतले 2-3। हा मसाला आता आपण वाटून घेतलेला आहे। आता हे गरम झालेलं पाणी ह्याच्यात थोडं थोडं करून टाकायचं आणि आपला हा वाटलेला मसाला ह्याच्यात टाकून देतो आणि 10 ते 15 मिनिटं असं झाकण लावून 15 मिनिटासाठी मंद गॅसवर ठेवून द्यायचं। अशा प्रकारे आपलं चिकन शिजून झालेलं आहे। आता त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्विंग करायला घ्यायची। अशा प्रकारे आपला चिकनचा रस्सा तयार झाला। मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये।